टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उद्या मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे मीरा भाईंदरमध्ये येणार आहेत आणि ते एका कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी आज अविनाश जाधव साहेब आज मीरा भाईंदरमध्ये आहेत। आपण त्याच्यावरून जाणून घ्या, दादा काय सांगाल, उद्या राजसाहेब मीरा भाईंदरमध्ये येतात? मला असं वाटतं की उद्या आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी आनंदाचा दिवस आहे। सन्माननीय राजसाहेब जवळजवळ 8 वर्षांनी मीरा भाईंदरमध्ये येतात आणि मागच्या काही दिवसापासून जो काही मराठीचं आंदोलन या मीरा भाईंदरमध्ये झालं त्याची एक शाबासकीची थाप आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांवर देण्यासाठी आमचे साहेब उद्या मीरा भाईंदरमध्ये येतात। खरं तर जशी सगळ्यांना उत्सुकता आहे तशी आम्हाला सगळ्यांनाच उद्या राजसाहेबांची उत्सुकता आहे की साहेब आल्याच्यानंतर काय संदेश देतात या मीरा भाईंदरमधल्या मराठी माणसाला। कारण ज्या पद्धतीने मीरा भाईंदरमधले काही राजकीय नेते इथे मराठीला अस्पृश्य वागणूक देतात त्यांचा उद्या समाजात सन्माननीय राजसाहेब घेतील का, हा उद्या बघण्याची गोष्ट असेल। दादा एक गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी मारामारी झाली त्याच ठिकाणी उद्या साहेबांचं स्वागत होणार, त्या संदर्भात काय सांगा? आमच्या महाराष्ट्र सैनिकांची ती अपेक्षा होती आणि खरं तर आमचं उद्याचं मुख्य कारण हे आमच्या मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि त्यासाठीच सन्माननीय राजसाहेब येतात। आता मनसेचं कार्यालय आणि ते चौक यात 200 मीटरचंच अंतर आहे, त्याला आता आम्ही नाही काय करू शकत। सो त्याच्यामुळे जोरदार कार्यक्रम होईल आणि मला खात्री आहे की जी लोक मराठी मोर्चात आली होती, मनसेला पाठिंबा द्यायला आली होती, मराठी एकीकरण समितीला पाठिंबा द्यायला ती सगळीच जणं उद्या इथे उपस्थित असतील। साधारणतः किती मॉब तिथे जमा होईल त्या सभेला असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की 20-25 हजार लोक या मीरा भाईंदरमधली नक्की सन्माननीय राजसाहेबांना पाहायला आणि ऐकायला येतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।